मंडळी, तर मी आहे शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना सोमवार आहे। तर सोमवारचा माझा आणि मिस्टरांचा उपवास असतो। तर आज उपवासामध्ये साबुदाणा वडा बनवणार आहे, म्हणजे दुपारची जी भूक लागते तेव्हा खाण्यासाठी। आता सकाळचा नाश्ता वगैरे काही नाही आहे, तर त्यासाठी चहाच आहे। त्यानंतर पूजा वगैरे झालेली आहे, तर स्वामींना नैवेद्य म्हणून आंबा ठेवलेला आहे। आणि चला तर मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया। तर आता दुपार आहे आणि गावावरून काही खोबरं आणलं होतं, सुकं खोबरं, ते सुकायला ठेवलं आहे। त्यानंतर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणे वडे बनवायला घेते आता। तर इकडे पूजा वगैरे झालेली आहे बघा। तर हे साबुदाणे घेतले आणि इकडे मिरची कुटून घेतलेली आहे। त्यानंतर इकडे बटाटा उकडून ठेवला आहे आणि कढई ही सुद्धा धुवून ठेवली आहे। भिडाची कढई आहे ही बघा, अशी आहे। तर आता सुरुवात करूया आपण। आणि हे कूट घेतलेलं आहे, थोडंसं जास्त नाही घालणार आहे, थोडंसंच घालणार आहे। तर हे सगळं साहित्य आता मिक्स करून घेते आणि आता वडे तयार करायला घेणार आहे। तर हे आपलं आता मळून झालेलं आहे, तर त्याचे वडे बनवायला घेते। तर हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि वडे असे गोळे करून घेते। तर इथे वडे तयार करून घेतलेत मी आणि इकडे तेलही तापलं आहे आपलं। तर वडे तळून घेते। इकडे आपलं तेल तापलं आहे आणि मीडियम गॅसवरती तळून घेते वडे। तर इकडे मी वडे तळते, हे बघा। छान फुगलेले आहेत वडे आणि मी नाश्ता करून घेते। तर मी इथे नाश्ता करून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चलो बाय।